शेतकरी मित्रांनो नमस्कार. कृषीवाणी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फेब्रुवारी महिन्यात कोणते फळभाज्या व पालेभाज्या लागवड करू शकतो याविषयी माहिती घेणार आहोत. फेब्रुवारी महिना हा उन्हाळी पिकांच्या लागवडीसाठी अतिशय योग्य काळ आहे. 1 ते 20 फेब्रुवारी दरम्यान हवामानातील थंडावा कमी होऊन उबदारपणा वाढू लागतो, जो वेलवर्गीय आणि उन्हाळी भाज्यांसाठी पोषक असतो. तर शेतकरी मित्रांनो, खालीलप्रमाणे तुम्ही फळभाज्या आणि पालेभाज्यांची लागवड करू शकता. 1. फळभाज्या, फ्रूट व्हेजिटेबल्स. या काळात प्रामुख्याने वेलवर्गीय भाज्यांची लागवड केली जाते. वेलवर्गीय भाज्या: दुधी भोपळा, कारले, पडवळ, दोडका, तोंडली आणि काकडी. या पिकांसाठी भरपूर सूर्यप्रकाश लागतो. लागवड करताना 2 वेलींमध्ये योग्य अंतर ठेवावे. वेलवर्गीय फळे: कलिंगड आणि टरबूज लागवडीसाठी हा शेवटचा उत्तम काळ आहे. भेंडी: उन्हाळी भेंडीला या काळात चांगली मागणी असते. परभणी क्रांती किंवा अर्का अनामिकासारख्या जाती निवडाव्यात. गवार: उष्ण हवामानात गवार खूप चांगली येते. वांगी व मिरची: जर तुमच्याकडे रोपवाटिका तयार असेल तर या काळात पुनर्लागवड करता येते. 2. पालेभाज्या, लीफी व्हेजिटेबल्स. उन्हाळ्यात पालेभाज्यांना पाण्याची जास्त गरज भासते, पण त्यांची वाढ झपाट्याने होते. कोथिंबीर: उन्हाळ्यात कोथिंबीरला खूप भाव मिळतो, मात्र उन्हापासून वाचवण्यासाठी थोडे सावलीचे नियोजन किंवा नियमित पाणी द्यावे लागते. पालक: पालकाची वाढ या दिवसात खूप वेगाने होते. 4-5 दिवसांनी पाणी देणे आवश्यक असते. मेथी: कमी कालावधीत येणारे पीक आहे. साधारण 20 ते 25 दिवसात मेथी काढणीला येते. राजगिरा किंवा तांदूळजा: या उन्हाळी पालेभाज्या असून त्या अत्यंत उष्ण हवामानातही तग धरतात. महत्त्वाच्या टिप्स: 1. पाणी नियोजन. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने ठिबक सिंचन किंवा सकाळ संध्याकाळ पाणी देण्याचे नियोजन करा. जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी प्लास्टिक मल्चिंग किंवा वाळलेल्या पालापाचोळ्याचा वापर केल्याने फायद्याचे ठरते. खत व्यवस्थापन: लागवडीपूर्वी जमिनीत चांगले कुजलेले शेणखत मिसळल्यास उत्पादनात मोठी वाढ होते. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण उन्हाळी हंगामातील लागवडीबद्दल माहिती बघितली. तर तुम्हाला माहिती आवडली असल्यास आपल्या कृषीवाणी या चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक, शेअर करा. धन्यवाद.